नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गुळाचे मखाणे, जे खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक देखील आहेत. ही रेसिपी काही मिनिटातच तयार होते आणि करायला देखील सोपी आहे. हे मखाणे वजन कमी करण्यासाठी मदत करतात, हृदयासाठी सुद्धा लाभदायक आहेत, अँटीऑक्सिडंटचे स्रोत म्हटलं जातं, हाडांसाठी फायदेशीर आहेतच, तसेच पचनतंत्र सुधारते. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतले ते एकदा बघून घ्या. सर्वात आधी मोठी कढई मध्यम आचेवरती गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मखाणे घातलेले आहेत. हे मखाणे मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे. मखाणे हे क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले मखाणे बाजूला काढून ठेवायचे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप वितळल्यावरती त्याच्यामध्ये गूळ घालायचा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि त्याचा पाक तयार होईपर्यंत तो मध्यम आचेवरती सतत हलवत राहायचा. पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले मखाणे घालायचे. हे मखाणे गुळाच्या पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक मखाण्यावरती गुळाचा लेप चढेल. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आता घालू शकता आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. हे मखाणे थंड होण्यासाठी एका ताटलीत किंवा ट्रेमध्ये पसरून ठेवायचे. इथे मी बटर पेपर वापरलेला आहे, म्हणजे ते ताटलीला खाली चिकटत नाहीत. मखाणे हे पूर्णपणे थंड झाल्यावरती ते कुरकुरीत होतील. गरम असतानाच ते हाताने थोडे वेगवेगळे करून घ्यायचे, म्हणजे ते चिकटून राहत नाहीत. अशा प्रकारे गुळाचे मखाणे आता तयार झालेले आहेत. हे मखाणे तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.